भारताच्या संविधानाचो शिल्पकार म्हणून लोकप्रिय आशिल्लो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय, समता, समाजातल्या मागासवर्गीयांचो सशक्तीकरण हाचे खातीर केल्ले अफाट योगदान खातीर तांची याद करून गोंयांत जयंती साजरी केली। पणजे जाल्ल्या आंबेडकर जयंती निमतान गोंयचे मुख्यमंत्र्यान आंबेडकराचे भवन बांदपाचे बुनयादी फातर बसयलो आनी 6 कोटी खर्च करून हावजिंग कॉलनी खातीर जागा विकती घेतल्याचे सांगले। तशेंच वेगवेगळ्यो येवजण्यो मागासवर्गीयां खातीर राबयल्या तांचो पुरेपूर फायदो घेवचो असो उलो मारलो। जावं ते शिक्षण क्षेत्रांत, भलायकी आनी अन्य क्षेत्रांत मदती खातीर सरकार तत्पर तयार आसा अशें कार्यावळी उलयतना सांगले। आंबेडकर भवनाच्या बद्दल जो आम्ही फाउंडेशन स्टोन घातलो 6 कोटी रुपया खर्च करून हाऊसिंग बोर्डाकडे जागा आम्ही विकत घेतल्या आणि वेगळे फायनान्शियल प्रोविजन आंबेडकर भवन बांधपा खातीर GSIDC कडे ऑलरेडी आम्ही फंड्स डेपॉझिटूय केल्लो आसा आणि हे सगळे करता आसतना म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की सरकार अशा पद्दतीन सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या बरोबर वेगवेगळ्यो स्किमी वेगवेगळ्यो सदोदीत ह्यो चालीक लायत आसा। हांव खासा करून ह्या स्किमीच्या बरोबर सोशल वेलफेअर मार्फत आनीकूय बी वेगवेगळ्यो योजना आम्ही फुडें हाडपाक सोदता। जे NGO मागासवर्गीया खातीर काम करता तांकांय फायनान्शियल प्रोविजन दिवप, ह्या समाजातल्या घटकांक वयर हाडपा खातीर हें काम सरकारान सातत्यान केलां। म्हणून ह्या समाजात वावुरपी NGOज हांच्यांनी आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटा कडेन संपर्क करचो आनी समाजातल्या लोकां खातीर शैक्षणिक आसतले, आर्थीक आसतले मदत करपाक अशा पद्दतीचे अवेअरनेस कार्यक्रम हे सदोदीत तुम्ही घडोवन हाडचे हेय तुमच्या कडेन मागता। आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत OBC कॉर्पोरेशनाच्या मार्फत मुद्दामून सांगूंक सोदता की गेली कितलीशीच वर्सां म्हणजे SC आनी मागासवर्गीय अशा 512 लोकांचे लोन अकाउंट्स आशिल्ले। फाटली 10 वर्सां की आपले लोन सेटल जावचे पूण सातत्यान सरकाराच्या कडेन फावटी मारीत आशिल्ले। आमी फाटल्याच फावटी 512 लोकांक त्यांची लोन वन टाइम सेटलमेंट दिवपाची घोषणा ही माझ्या सरकारान केल्या आणि ऑलमोस्ट 3 कोटीचे प्रोविजन ह्या योजना खातीर केल्या। आणि हो सरकाराक लॉस नसून तांकां बेनिफिट दिवपा खातीर माझ्या सरकारान घेतलेले एक पावल। आणि आताच म्हटलेल्याप्रमाणे आपण इथल्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या गरजेप्रमाणे एक परिपूर्ण असं आंबेडकर भवन इथं उभारूया आणि या सरकारला तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असेल, कारण हेच जे सरकार आहे जे आदरणीय यशस्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वयंपूर्ण म्हणतोय, आपण आत्मनिर्भर म्हणतोय, ते खऱ्या अर्थानं आपला हा मागासवर्गीय हा दलित बंधू स्वयंपूर्ण झाला पाहिजे, आत्मनिर्भर झाला पाहिजे, सन्मानित झाला पाहिजे आणि त्याला ही जागा पाहिजे आहे। अशा अर्थानं या सरकारनं योग्य तो न्याय या समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आणि इथून पुढेही या समाजाला वंचित न ठेवता जे त्यांचे न्याय हक्क असतील ते न्याय हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी, त्यांना चांगल्या प्रकारचं आरक्षण देण्यासाठी, आरक्षणामधून निघणाऱ्या एखादी त्यांना त्यांची बुद्धिमत्ता किंवा त्यांना कोचिंग, त्यांचा प्रशिक्षण, त्यांना उच्च स्थान प्राप्त करण्यासाठी याच आपल्या आंबेडकर भवनासाठी कदाचित नीट सारख्या परीक्षा किंवा आपल्या स्टाफ सिलेक्शन सारख्या परीक्षा किंवा आपल्या GPSC सारख्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जे मार्गदर्शन लाभणार आहे त्या याच भवनामधून निघायला पाहिजे। आपल्यामध्ये डॉक्टर निर्माण व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये इंजिनियर्स निर्माण व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये वैज्ञानिक निर्माण व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये वकील निर्माण व्हायला पाहिजे, व्यावसायिक निर्माण व्हायला पाहिजे, शिक्षक निर्माण व्हायला पाहिजे आणि समाज घडवला पाहिजे। या दृष्टिकोनातून आपलं सरकार हे कटिबद्ध आहे। गोंयांतूय फोंड्या वेगवेगळ्या कार्यावळी आयोजीत केल्ल्यो। थंय मानेस्तांनी तांच्या पुतळ्याक फुलांची श्रद्धांजली दिली। तांच्या दायजाक मान दिवपाक आनी तांच्या शिकवणे विशीं जागृताय करपाक फुडारी, सामाजीक वावुरपी आनी नागरीक जमले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, जयंतीच्या निमित्तान आज आमी हांगा सगळे जमल्या आणि त्यांचे जे पयलीं आमचे लॉ एंड जस्टीस मिनिस्टर ते आशिल्ले आणि त्यांनी जे कॉन्स्टिट्यूशन जे ड्राफ्ट केलो आणि ते कॉन्स्टिट्यूशनान आमकां सगळ्याक रायट दिले आणि आमकां वोटींग रायट एक पयलो मेळ आमकां वोटींग रायट, तातूंत आमी जाय तशें सरकार निवडपाक शकता आणि त्यांनी तेंचे सदांच आशिल्लें की सगळ्याक बरोबर घेवन फुडें वचचें हे तेंचे जशें तेंचे ह्या धोरण आशिल्लें आणि तेंचे तेणी
म्हाका त्यांनी ते आमचे कॉलेज हांगा मुंबय युनिवर्सिटीच्यान त्यांनी ग्रॅज्युएशन केलें. तशेंच ते कोलंबिया युनिवर्सिटीन त्यांनी MA BA करून फुडें ते लॉयर जाले, ते रायटर आशिल्ले आनी बऱ्यापैकी पॉलिटिशियन आशिल्ले. सो तेंचे विचार आतां फुडल्या पिळगी जी आमची आसा, यूथ आसा, तेणी तेंचे जे विचार फुडें व्हरपाक जाय. पूण हांव सगळ्याक मागता की तेंचे जे सदांच तेणी जे कॉन्स्टिट्युशनाक जेणे आपले ड्राफ्ट केले कॉन्स्टिट्युशन, तातूंत आमकां खूब फायदो जालो. तातूंत आमी सगळे समाजाचे लोक, सगळे धर्माचे लोक एकजुटीन आमी फुडें वता आनी तेच आमी ह्या फुडें अशेंच आमी तेंचे जे धोरण आसा, तेणी जे कॉन्स्टिट्युशनान बरयलां, तेच आमी तेंचे विचार घेवन फुडें वचचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ह्या जयंती दिसा तांकां विनम्र अभिवादन करता. तुमकां सगळ्यांक खबर आसा की जो आज आमकां मतदानाचो हक्क दिलो, जे कॉन्स्टिट्युशनल रायट्स, ते आज आमकां तांकांच लागून मेळ्ळे. आणि एक देशाचे एक स्वाभिमानी असे ते लोकनेते म्हणले जाता. कित्याक तेंची चळवळ जी आशिल्ली ते गोरगरिबांक फुडें व्हरपाची तेंचे सदांच एक हें आशिल्लें की लोक बरे शिक्षीत जावचे, लोक स्वताच्या पांयाचेर उबे रावन आपूण फुडें सरचो, ह्या सदांच तांचो उद्देश आशिल्लो. आनी तेंची जी चळवळ आशिल्ली ती सगळ्यांक बरोबर घेवन वचोन, सगळ्यांक खंयच्याच एका जातीचें अशें हें नाशिल्लें तांकां की सगळे जाती धर्माचे सगळ्यांक घेवन बरोबर घेवन वचचे फुडें अशें हेतू आमचो जावन गेलो. आनी आज आमचो तेजो आदर धरून आमी आयची पिढी जी आसा ती युवा पिढी जावं बाकीचे सगळे लोकांनी ताचो आदर घेवन फुडें वचपाची गरज आसा. बाबासाहेब आंबेडकर जन्म 1899 मोवू ह्या गांवांत मध्य प्रदेशांत जालो. तेंच्यांनी कठीण परिस्थितीन आपलें उच्च शिक्षण पूर्ण केलें. तशेंच आज आमकां डेमोक्रेसीन उलोवपाचो एक अधिकार आसा. आज जो आमकां अधिकार मेळ्ळा तो आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक लागून मेळिल्लो आसा. तेंच्यांनी आज तांकां संविधानाचो शिल्पकार मेळो केला. तेंच्यांनी आपल्या उच्च शिक्षणाच्या बळाचेर समाजाक जो अन्याय जातालो आनी जो समाजान भेदभाव आशिल्लो तो सगळ्यांक प्रत्येक नागरिकांक एक समान हक्क आनी कायदो मेळचो म्हणून तेंच्यांनी मोठो लढा दिलो. आनी आज प्रत्येकान तांचे विचाराचेर आमी सगळ्यांनी मुखार वचपाक जाय.